नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मैदानी चाचणीचा सराव कसा करायचा? स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचा सवाल वेळापत्रकाअभावी नियोजन करता येईना. सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली, हे स्वागतार्ह आहे. मात्र नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो तरुण-तरुणींचं काय? स्पर्धा परीक्षांचं वार्षिक वेळापत्रक नसल्याने अभ्यासाचं किंवा कुटुंबाचं नियोजन करता येत नाही. तारखाच माहीत नसतील तर मैदानी चाचणीचा सराव कसा आणि किती दिवस करायचा? यामुळे उमेदीची वर्षे वाया जात असून भवितव्य अंधारीत आहे, असा संताप एका स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीने व्यक्त केला. केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC), कर्मचारी निवड आयोग (SSC) आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्यामार्फत दरवर्षी परीक्षेचे वार्षिक वेळापत्रक जाहीर केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर पुढील नियोजनास मदत होते. मात्र राज्याच्या गृह, आरोग्य, परिवहन, वन, जलसंपदा विभागामार्फत होणाऱ्या सरळ सेवेच्या भरतीबाबत सरकारकडे कोणतेही ठोस नियोजन नाही. तत्कालीन वनमंत्री गणेश नाईक यांनी मार्च 2025 मध्ये पुढील 2 महिन्यात वन विभागातील सर्व रिक्त पदे भरली जातील असे आश्वासन दिले होते. मात्र याला 14 महिने उलटूनही कार्यवाही झाली नाही. आरोग्य आणि शिक्षण विभागाचीही हीच अवस्था आहे. सरळ सेवा भरतीचे एक निश्चित वेळापत्रक असल्यास त्यानुसार वेळेवर जाहिराती प्रसिद्ध होतील. विद्यार्थ्यांनाही अभ्यासाचे योग्य नियोजन करणे शक्य होईल. त्यामुळे सरकारने सरळ सेवा भरतीचे वार्षिक वेळापत्रक जाहीर करावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. या संदर्भात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक विठ्ठल बडे म्हणाले, राज्यातील तब्बल 10 लाख विद्यार्थी तयारी करतात, मात्र जाहिरात कधी येणार याबाबत कायम अनिश्चितता असते. पोलीस, परिवहन, वन, उत्पादन शुल्क विभागामध्ये नोकरी मिळवण्यासाठी गोळाफेक, लांब उडी, धावणे या मैदानी चाचणीच्या अनिवार्य असतात. भरतीतील विलंबामुळे विद्यार्थ्यांची अनेक मौल्यवान वर्ष वाया जाऊन वयोमर्यादा संपत आहे. परिणामी पुढील शिक्षण आणि खाजगी क्षेत्रातील रोजगाराच्या संधीही हुकत आहे. महिला उमेदवारांसमोर दुहेरी संकट. राज्यात महिलांसाठी सरकारी नोकऱ्यात 33% आरक्षण असेल तरी भरती प्रक्रियेतील अनिश्चिततेचा सर्वाधिक फटका त्यांनाच बसत आहे. पोलीस व वन विभागाच्या भरतीत धावणे, गोळाफेक यासारख्या शारीरिक चाचण्या अनिवार्य असतात. मात्र परीक्षांचे वेळापत्रक नसल्याने गरोदरपणात किंवा प्रसूतीनंतर अशा प्रकारच्या चाचण्या देणे महिलांना शारीरिकदृष्ट्या शक्य होत नाही. सरकारच्या आश्वासनावर अवलंबून कुटुंब नियोजन करणाऱ्या अनेक महिलांच्या हातून नोकरीच्या संधी केवळ अनिश्चिततेमुळे निसटत आहेत.